मित्रांनो, आज आम्ही निघालोय हरिद्वार आणि केदारनाथला। ही आहे आमची सगळी टीम। आम्ही निघालोय मुंबईवरून थेट दिल्लीला। मग एवढ्या सगळ्या प्रवासानंतर आम्ही पोचलो दिल्ली स्टेशनला आणि मग काय या सगळ्या बॅगा घेत स्टेशनवरून खाली आलो। तर या पोरींना सांगालतो बरं का, एवढ्या बॅगा घेऊ नकोसा। मग ऐकत्यात त्या पोरी कसल्या वर त्या गाईडनं तसंच फरफडत नेलं, सप्पई खरडाळ केली। रिक्षा नाही काय नाही तसंच। मग काय हे आमचं राहुलदा सगळ्यांनी सांगत होतं की एका साईडनं चला, नाहीतर कुठल्या तरी गाडीत गावशीला तिवण डुसकीला तापणार। मग काय आमचा हरिद्वारकडे जायचा प्रवास सुरू झाला। दोन्ही बाजूंनी हिरवीगार टच्च झाडी। काही वेळासाठी असं वाटत होतं की कोकणातच आहे की काय आपण। बस छान निसर्ग होता तिकडे। आणि मग काय जेवायसाठी थोडा वेळ गाडी थांबली आणि एकदाच पोचलो आम्ही हरिद्वार। आहे आपला अभिदा आणि प्रितेशदा आणि ह्या आहेत दर्शना आणि तेजू। हे झाल्यावर आम्हाला एका ठिकाणी शंख दिसलं, जरा शंख बिंक बघूया म्हटलं। वर दीपकदा म्हटले की आपला एक शंख वाजवताना व्हिडिओ काढ रे। मग काय भावाला नाराज करून चालते वी, काढला की। मग काय तिथून पुढे गेलो आम्ही हरिद्वारला। बघा भावानू कसं आहे हरिद्वार। हरिद्वार म्हणजे हरीचे द्वार। हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे। हरिद्वार सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून हे एक अतिपवित्र स्थान मानले जाते। हिंदूंसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। उत्तराखंड राज्यामध्ये हरिद्वार जिल्हा स्थित आहे। हरिद्वारमध्ये ब्रह्मघाट, मनसादेवी मंदिर, चंडीदेवी मंदिर असे अनेक स्थळे आहेत, जिथे अनेक भाविक दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येतात। त्यानंतर मग आम्ही गंगा आरतीसाठी गेलो। गंगा आरतीसाठी ही ढीग गर्दी असते, त्यामुळे गंगा आरतीसाठी तुम्हाला 1-2 तास अगोदरच जाऊन बसावं लागेल। तर नंतर म्हणशीला जागा मिळणार नाही म्हणून। लई गर्दी असते, लई जण येतात, त्यामुळे लवकरच जावा। त्यानंतर मग जरा म्हटलं दिवा बिवा सोडूया, असं जरा तेवढंच पुण्य मिळालं तर मिळालं हो, बाकी काही विषय नाही। तर पुजारी लोक फसवतात बरं का। 50चं 500 झालेलं कवा तुम्हाला बी कळायचं नाही, त्यामुळे जरा जपूनच राहायचं। मग काय गंगा आरती सुरू झाली। जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा, तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया। म्हटलं फोटो बिटो काढूया। मग काय कार्यकर्ता ऐकतात वे, सुट्टी नाही, नुसता फोटो, विषय नाही। घेतला कॅमेरा काढ फोटो, घेतला कॅमेरा काढ फोटो, धनाधन नुसतं कचाकच फोटो काढायला चालू होते। म्हटलं मंदिरांचा पण फोटो काढूया, देवी देवतांचा पण जरा फोटो काढूया। कसा वाटला तुम्हाला हा हरिद्वारचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया त्या आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू।